वेलकम टू आईवर्स, जिथे प्रत्येक आई आपल्या गर्भातील बाळाशी आत्म्याच्या स्तरावर बोलते। आई होणं म्हणजे नवजीवनाची सुरुवातच। शरीर बदलतं, भावना बदलतात, पण काहीतरी आत कायम असतं, ते म्हणजे आपलं खऱ्या अर्थानं अस्तित्व, म्हणजेच आपली आत्मा। आजचा भाग आहे आत्मा शाश्वत आहे। जेव्हा आई या सत्याला जाणते तेव्हा तिच्या मनातील शांतता बाळाच्या आत्म्यात उतरते। तर पाहूया संस्कृत श्लोक पठणाचे महत्त्व। संस्कृत ही फक्त भाषा नाही, ती कंपनांची ऊर्जा आहे। आई जेव्हा गीतेचे श्लोक म्हणते तेव्हा तिच्या आवाजातून निघणारे ध्वनी तरंग गर्भातील बाळाच्या मनापर्यंत पोहोचतात। अ, ई, उ, ओ सारख्या स्वरांचे स्पंदन बाळाच्या मेंदूच्या पेशींना सक्रिय करते। प्रत्येक उच्चारातून येणारी लय हृदयाची गती शांत ठेवते। संस्कृत पठणामुळे आईच्या श्वासाचा ताल संतुलित होतो, त्यामुळे गर्भातील ऑक्सिजन प्रवाह पण सुधारतो। आणि सर्वात महत्त्वाचं, या मंत्रलहरींमुळे आईच्या मनातील भीती कमी होते आणि सुरक्षिततेची भावना आणि वातावरण निर्माण होतं। जेव्हा आई मनः शांतीने श्लोक म्हणते तेव्हा बाळ शिकतं की शांतता म्हणजेच शक्ती। तर पाहूया आजचा श्लोक। अविनाशी तु तद्विद्धि येन सर्वमिदं ततं विनाशमव्यस्यास्य न कश्चित् कर्तुमर्हति। अन्तवन्त इमे देहा नित्यस्वप्ताः शरीरिणः अनाशिनो प्रेम यस्य तस माद्युद्ध स्वभारत। तर पाहूया श्लोकाचा अर्थ। इथे भगवान श्रीकृष्ण म्हणतात, जे असत्य आहे ते नष्ट होणारच आणि जे सत्य आहे त्याचा कधीही अभाव होत नाही। आत्मा अविनाशी आहे, तो सर्वत्र पसरलेला आहे आणि कोणालाही त्याचा विनाश करता येत नाही। हे शरीर तात्पुरतं आहे, पण त्यामधला आत्मा हा शाश्वत आहे। तर पाहूया आजचा गर्भसंवाद। माझ्या प्रेमळ आणि गोड बाळा, आई तुला आज काय शिकवणार आहे की तू फक्त शरीर नाहीस, तू एक सुंदर, शुद्ध आणि पवित्र आत्मा आहेस। तुझ्या शरीरात कितीही बदल झाले तरी तुझ्या आतला प्रकाश कधी पण कमी नाही होणार। तू जेव्हा मोठा होशील आणि तुला भीती वाटेल तेव्हा डोळे मिटून फक्त स्वतःला सांग की मी आत्मा आहे, मी शांत आहे, मी अनंत आहे। आईचा आवाज आणि हा श्लोक तुझ्या मनात कायम राहो बेटा। तर पाहूया आजची प्रार्थना। हे श्रीकृष्णा, माझ्या बाळाला आत्मशांतीची, आत्मज्ञानाची कळी फुलू दे, त्याला सत्याशी जोडलेलं जीवन दे, त्याचा आत्मा सदैव तुझ्या प्रकाशात स्थिर राहो, त्याचं मन शांत, प्रेमळ आणि आत्मविश्वासाने भरलेलं राहो। तर आईंनो, आई म्हणून तुम्ही फक्त एक शरीर निर्माण करत नाहीयेत, तर तुम्ही एक आत्मा जागृत करत आहात। गीतेचे श्लोक म्हणजे त्या आत्म्याशी संवादाचा दैवी मार्ग आहे। दररोज काही क्षण गीतेसोबत घालवूया आणि अनुभव घेऊया शांततेचे, सत्याचे आणि प्रेमाचे। हॅपी प्रेग्नन्सी।